जिथं मुक्या जीवांची हत्या होते तिथं सुद्धा कलियुगाचं वास्तव्य. आजकाल लोक स्वतःच्या जिभेचे चोचले करण्यासाठी पुरवण्यासाठी मांसाहार करतात. बरं, काही काही भाग असा आहे की त्या भागामध्ये मांसाहार पूर्णतः वर्ज आहे, पण काही काही लोकांचं मांसावरती फार प्रेम असतं. आपण जर एखाद्याला म्हटलं हो मांस खाणं योग्य नाही, देवानं पवित्र असा मानव देह दिला, हे काही खाऊन पिऊन व्यर्थ मजा बर्बाद करण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नाही दिला. देवानं जर हा देह आम्हाला दिला असेल तर देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, दिला देह भजना गोमाता, जय हो. दिला देह भजना गोमाता, देव 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 दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाजिकेचा, तोया झाला फाटा बाजिकेचा, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता, तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी या देहाचा उपयोग करा. बरं, ज्या प्रयोजनाने ही वस्तू आपल्याला मिळाली त्याच्यासाठी या देहाचा आपण उपयोग केला पाहिजे. नाही तर ढगाळ वातावरण झालं. एक व्यक्ती दुकानामध्ये छत्री घेण्यासाठी गेला. दुकानदाराला म्हणला, दुकानदार काका मला गॅरंटेड छत्री दाखवा, जेणेकरून ती काही केलं तरी खराब होणार नाही. त्या दुकानदारानं लक्ष देऊन ऐका बरं, रेंज मध्ये बसत आहे, तुम्हाला उदाहरण कळेल. त्या दुकानदारानं त्याला छत्री दिली. म्हणे गॅरंटी किती? म्हणे 15 वर्षाची. पण याचं नियमाचं पालन करावं लागेल. म्हणे काय? हिला ऊन लागू द्यायचं नाही आणि हिला काय पाऊस लागू द्यायचा नाही. तुम्हाला मग काय देव घरात पूजायला न्यायची का? म्हटलं मला ज्याच्यासाठी घ्यायची त्याच्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. तसं ज्याच्यासाठी मिळालं त्याच्यासाठी या देहाचा उपयोग आपल्याकडून झाला पाहिजे. बरं, म्हणून उत्तम संसार करा. आपण संसार करत असताना भक्ती करा, परमार्थ करा, नामचिंतन करा, वाईट गोष्टीपासून दूर राहा, मांसाहार करू नका. मांसाहार करणारे काही काही एवढे कट्टर असतात ना, काही काही लोकांना कोणत्या वयात परमार्थ करावा, कोणत्या वयात काय काही कळत नाही महाराज. आता मध्ये तर 81 वर्षाची आजी माझ्याकडे आली. म्हणले तायडे अगं मला माळ घालायची. म्हणलं आजी या वयात? ती म्हणली आता चावणच गेलं बघ. म्हणलं आजीला चावणं म्हणून 80 वर्षाच्या वयात माळ घालायची. काही काही ना कोणत्या वयात काय करावं तेच कळेना. एका परिवारात मी गेले होते. त्या परिवारात सगळे भाऊ, 14 जण भाऊ एकत्र, सगळ्यांच्या गळ्यात माळी होत्या. एक जण मला त्यांच्यातला मेन भाऊ म्हटलं, म्हणले ताई आमचा हा गडी म्हणजे भाऊ आहे ना आमचा, नेहमी तुमची कीर्तन युट्यूबला ऐकत असतो. तुमच्या भाषेत जरा समजून सांगा ना. म्हणे आम्ही सगळे माळकरी घरातले फक्त आमचा एवढाच एक पठ्ठ्या मांसाहार करतो. मग त्या घरच्यांनी मला आता म्हटल्यानंतर ते बाजूला गेले आणि आम्ही असं चर्चा करत बसलो. तर मला तो अभिमानानं म्हणजे स्वाभिमानानं सांगायला लागला, ताई अख्खं घर परमार्थिकी म्हणले, आपलं अख्खं घर सगळ्याच्याच गळ्यात माळी. म्हणलं काका सगळ्यांच्याच गळ्यात आहे, तुमच्या गळ्यात दिसत नाही म्हणे, फक्त एकटा पठ्ठ्याच्याच गळ्यात माळ नाही. म्हणलं का बरं नाही? तो मला काय म्हणलं माहिती का मावल्या? तो मला म्हणे ताई या सगळ्या घरच्या लोकांनी मला सोडेले म्हणे. आता तुम्ही रेंज मध्ये असाल तर तुम्हाला कळेल, रेंजच्या बाहेर असले तर तुम्हाला कळणं. मला कळालं पण मी मुद्दामून म्हणलं काका सोडेले म्हणजे? ती म्हणे ताई हे घरचे सगळे लोक माळकरी म्हणे, जर एखादा खाणारा पाहुण आला तर त्याच्याबरोबर बसायलाच कोणी नाही म्हणून मला सोडेल. मेल तुम्हाला इकडं सोडण्यापेक्षा एखाद्या धरणात कमून सोडलं नाही.
पण आता घरच्या लोकांनी मान दिला, मोठेपणा दिला, म्हणलं आता समजून सांगितलं पाहिजे. मग मी त्या व्यक्तीला सांगू लागले, बाबा मांसाहार करू नये बरं. जो मांसाहार करतो त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातंतू कुजू लागतो. दृष्टीचं तेज निस्तेज होतं. मांसाहार करू नये. तुम्हाला काय म्हणलं माहिती का ताई? मग काय खावा? मी लावो पुरणपोळी खावा. तुम्हाला काय म्हणे ताई? 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर राहते. माता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता? बोलते विचित्र असतात महाराज हे खाणारे पिणारे लोक. हे कुणाच्या ना ऐकल्या जात नाही. पण खरं तर आपण आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी त्यागल्या पाहिजे बरं. आता मागे माझी दुगावला कथा झाली ना, दुगावमध्ये खरंच वस्तुतः मला आनंद वाटला बरं ना. आम्ही फक्त लोकांचं मनोरंजन व्हावं, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं याच्यासाठी कथा कीर्तन करत आम्ही कधी फिरत नाही बरं. हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से तो ना सही लेकिन आपके दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. आपल्या मनातून खरं तर त्या ठिकाणी देवावरती प्रेम झालं पाहिजे. नवे आपल्या मध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे. तुम्ही आमच्या कथेला किती लोक येता हे आम्हाला अजिबात महत्वाचं नाही, पण तुम्ही स्वतःमध्ये किती परिवर्तन करता. आता त्यावेळेला दुगावमध्ये जवळपास 10 ते 15 लोकांनी दारू सोडल्या बरं. आणि त्यांनी दारू सोडल्यामुळे अनेक ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येऊन त्यांच्या घरच्यांना त्यांना पाची पोशाखाचा आहेर केला. मला खरं तर आम्ही परिवर्तन केलं पाहिजे. काही फक्त ह्या कानाने ऐकतात, ह्या कानाने सोडून देतात, त्यांना काही घेणं देणं नाही.